नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा, खूपच विचित्र ट्विस्ट पाहायला मिळतोय। इकडे मंजूला मात्र पूर्वाने चक्क सस्पेंड केलंय। होय प्रेक्षकांनो, तिला मात्र कामावरून काढून टाकलंय आणि मंजू मात्र घरी येते। सत्या तिकडे जेलमध्ये असतो, मंजूला सस्पेंड करून घरी बसवलेलं असतं आणि फायनली या दोघांची मात्र ताटातूट आता पूर्वाने आणि मायाने मिळून केलेली असते। घरी आल्याच्या नंतर माया सुर्वे मात्र दारातच उभी राहते आणि तुझ्या अभद्र पावलामुळेच माझं पोरगं जेलमध्ये, तू या घरात आलीस तेव्हापासूनच माझ्या सत्यावर एक झालं की एक संकट येत असतात असं म्हणून चक्क तिने मंजूचा इन्सल्ट केलाय आणि जबरदस्त पद्धतीने तिच्या कानाखालीच मारली आहे। होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र सपना आणि माया मिळून मंजूचा खूपच अपमान करतात। माया तर असंही म्हणते की अगं, तुझी आई सुद्धा तुझ्यासारखी आहे, अपशकुनी पायाची, तिने तुझ्या बापाला गिळलं आणि तू मात्र आता सत्याला गिळंकृत करायला निघालीस असं म्हणून प्रेक्षकांनो मंजूला मात्र खूप राग येतो। मंजू मात्र बोलते, मम्मी साहेब अहो काय बोलतायत, याच्यामध्ये माझं काय दोष आहे, मला काही बोला, पण माझ्या घरच्यांविषयी काही बोललं तर मी अजिबात आता तुमचं काही ऐकणार नाही आहे असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो चक्क मायाने मात्र मंजूच्या कानाखाली दिलेली असते। आता मात्र मंजू आधीच टेन्शनमध्ये, जॉबवरून तिला सस्पेंड केलं आहे, मंजू आता घरी बसली आहे आणि इकडे मात्र मंजूला मायाकडून असं काही अपेक्षितच नव्हतं। आजचा भाग इतका जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। मंजूला जेव्हा आता इकडे कानाखाली माया सुर्वे मारते तेव्हा मात्र मंजू अतिशय रागात आलेली असते। ती म्हणते, बस मम्मी साहेब, अहो मी काय केलंय, मला काय बोलायचं बोला, परंतु तुम्ही माझ्या कुटुंबाला काही बोलू नका। माझी बहीण, माझी आई, तुम्ही त्यांना कशाला इथे मध्ये आणताय। मायाला ती चक्क धमकवते। माया मात्र आता ती म्हणते, काय गं नेबळट, तुझी मस्ती अजून गेलेली दिसत नाहीये, आज माझा सत्या तुझ्यामुळे तिकडे आहे, तूच तात्यासाहेबांची फाईल गहाळ केली आहे ना, म्हणूनच तुला तिने सस्पेंड केलंय, बरोबर तुला आता इकडे कर्माची शिक्षा मिळाली आहे असं म्हणून अजून एक मंजूच्या थोबाडीत देते आणि अक्षरशः तिकडे मात्र मंजू स्तब्ध होऊन जाते। मायाने अशी काही मंजूच्या कानाखाली दिली आहे की मंजूच्या गालावर मात्र व्रणच उमटलेले असतात। पूर्ण आता इकडे प्लॅन करूनच मंजूच्या मागे माया लागलेली असते। मंजू मात्र खूप चिडते, मम्मी साहेब खूप चुकलात तुम्ही, अहो खूप चुकीचे केले तुम्ही, अजिबात योग्य केलेलं नाही आहे। आता माया बोलते, हे बघ, मी जे काही करते ना ते बरोबरच करते, माझं पोरगं जोपर्यंत सुटत नाही आहे, जोपर्यंत तो निर्दोष सिद्ध होत नाही आहे, तू अजिबात इकडे घरी यायचं नाही आहे, घरामध्ये अजिबात पाऊल टाकायचं नाही आहे, चल जा तुझ्या मायेच्या घरी। इकडे मात्र माया तिच्या रूममध्ये निघून जाते आणि लगेच पूर्वाला फोन करून सगळी इन्फॉर्मेशन द्यायला लागते। तर मित्रांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आजच्या भागाच्या सुरुवातीला काय बघतोय आपण, पोलीस स्टेशनमध्ये तात्यासाहेबांची फाईल जेव्हा पूर्वानी मंजूला मागितलेली असती, नेमकी ती फाईल आता मंजूला सापडते, पण त्याच्यातले डॉक्युमेंट आता पूर्णपणे गहाळ झालेले असतात। आता मंजू म्हणते, मॅडम याच्यातले डॉक्युमेंट दिसत नाही आहेत। तेव्हा पूर्वा पाटील मात्र तिला म्हणते, काय वाघमारे, काय चाललंय तुमचं, आत्ताच्या आत्ता तुम्हाला सस्पेंड करून टाकते, म्हणजे कळल तुम्हाला। आणि इकडे मनातल्या मनात पूर्वा बोलते की माझा प्लॅनसुद्धा सक्सेस होईल, माझं टार्गेट आहे तुला आता घरी बसवायचं। मंजूला पूर्वा तिच्या कॅबिनमध्ये बोलावून घेते आणि बोलते, मग काय वाघमारे, काय चाललंय, काय तुम्हाला कारण दिलेलं नाही आहे तुम्ही मला की फाईल गहाळ झाली कशी, तुमची चूक आहे ना, तुमच्याकडे होती ना ती जिम्मेदारी, मी सगळे पॉईंट तुम्हाला दिले होते, तुम्ही ते समजून घेतले नाहीत। आता मात्र पूर्वा पाटील जेव्हा बोलते, मी काय केलं होतं, मी सांगितलं होतं ना, चला आता तुम्ही फाईल गहाळ केली आहे म्हणून काही दिवसांसाठी तुम्हाला आता मला सस्पेंड करावंच लागणार आहे, तू तेव्हा थाऱ्यावर येशील, तेव्हा तुझी अक्कल जागेवर येईल, अजिबात काम व्यवस्थित तुम्ही करत नाही वाघमारे, कामामध्ये तुमचं अजिबात लक्ष नसतं असं म्हणून पूर्वा इकडे मात्र तिचा खूप अपमान करते। नुसतं चहा प्यायला जायचं असतं त्या पप्प्याच्या टपरीवर, काय तर तुमचा पप्पू शेठ, अहो काय करता, तुमच्या नाकाखालून कोणीतरी फाईलमधले डॉक्युमेंट चोरून नेलेत, फाईल पूर्ण गहाळ झाली, त्याचमुळे मला आता डिसिजन घ्यावा लागतोय, आत्ताच्या आत्ता तुम्हाला सस्पेंड करावं लागेल मंजिरी वाघमारे मॅडम। तर आता मंजू इकडे बोलते, पूर्वा मॅडम प्लीज असं करू नका। पूर्वा बोलते, जोपर्यंत तात्यासाहेबांची फाईल सही सलामत पूर्ण डॉक्युमेंट सकट माझ्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही आता सस्पेंड राहणार आहात, समजलं का तुम्हाला मिस मंजिरी। मंजू मात्र नुसती ऐकत असते, मंजूचा नाईलाज होतो आणि सस्पेंड झाल्यानंतर मंजूची बंदूक, मंजूला सगळं तिचे डॉक्युमेंट जमा करावे लागतात। मंजू आता इतकी इमोशनल झालेली असते ना प्रेक्षकांनो, तिची बंदूक काढून ती आता पूर्वाच्या टेबलवर ठेवते आणि मंजू तिची
टोपीसुद्धा काढून तिकडे समोर ठेवते. मंजू मात्र पूर्ण इमोशनल झाली असते. तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात आणि हे सगळं आता तोंड पाडून नाराज होऊन मंजू मात्र तिकडून निघते. एवढ्या दिवसांची केलेली मेहनत बिचाऱ्या मंजूची कुण्यातरी तिसऱ्यामुळेच वाया गेलेली असते. आणि मंडळी, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की फाईल गहाळ करण्याचं कारस्थान करणारी सूत्रधार म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून फक्त आणि फक्त पूर्वा पाटीलच आहे. तर मित्रांनो, मंजू मात्र आता बाहेर जाताना पूर्वा मॅडम आता कुत्सित पद्धतीने हसायला लागते. ती बोलते, मिस मंजिरी वाघमारे, अहो ही तर सुरुवात आहे. आता पुढे मी काय काय करते ना बघतच राहा. माझ्या तात्यासाहेबांना फसवायचा प्रयत्न केला का? आता मात्र बघा मी तुमचा शेवट कसा करते आणि तुमच्या नवरा बायकोला कसं मी तोडून ठेवणारे, तुमचा संसार मोडून ठेवणारे हे तुम्ही बघत राहा. नाहीतर नाव मी पूर्वा तात्यासाहेब मोहिते लावणार नाही आहे. मंजूला मात्र प्रेक्षकांनो चांगलंच पान उतारा करून तिने सस्पेंड केलेलं असतं. सत्या आता तिकडे बाहेरच असतो. जाता जाता मंजू सत्याकडे बघते. सत्या लॉकअपमध्ये असतो. मंजू आता जाताना मंजूला ती आवाज देतो सत्या. मंजू म्हणते, मला सस्पेंड केलं आहे सत्या, पूर्वा पाटील मॅडमने. सत्या बोलतो, काय वाघमारे, हे अजिबात त्यांनी बरोबर केलेलं नाही आहे. आपल्याला काहीतरी आता करावं लागेल. तुम्ही लवकरात लवकर माझी बेल करायचा प्रयत्न करा. पूर्वा पाटील मुद्दामून आपल्या दोघांची ताटातूट करण्यासाठी काहीतरी कारस्थान काढून तुमच्या मागे लागलेली असते. मुद्दामून तिने तुम्हाला असं केलं आहे. आपल्याला ती असं का करते आणि तात्यासाहेबांची फाईल आता कुणी गहाळ केली याचा शोध मात्र लावावाच लागणार आहे. वाघमारे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर आता प्रेक्षकांनो, मंजू म्हणते, जाऊ दे सत्या, तुला या सगळ्या प्रकरणातून आता मला पहिले बाहेर काढायचे. वाघमारे, तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही काय बाहेर काढणार? अहो मी एकाच फोनवर आता बाहेर येऊ शकतो. पूर्वा मात्र या दोघांच्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून असते. ही काय करते, कुठे जाते, तिच्या मागे मात्र तिने एक माणूसच लावलेला असतो. बलमा मात्र आता मंजूला न्यायला बाहेर असतो आणि पूर्वा पाटीलचा काटा कसा काढायचा ते आता बलमा सत्या मिळून काय प्लॅन करणार आहेत ते मात्र प्रेक्षकांनो पाहणं खूपच रंजकदार ठरणारे. आजचा भाग तर इथेच संपलाय. उद्याच्या भागात आता आपल्या मम्मी साहेबाने तर मंजूला घराच्या बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनो, मंजू मात्र दणक्यात आता बलमा जैड्याच्या मदतीने पोलीस ठाण्यावर मोर्चाच घेऊन जाते. आता हे सगळ्या लोकांना ती फाईल दाखवते की ही फाईल मला या बाईने या फाईलमुळे सस्पेंड केलं आणि ही फाईल आता आम्हाला सापडली आहे. आणि मंजू मात्र पोलीस ठाण्यामध्ये अशी काही डॅशिंग एंट्री करते आणि सगळ्या लोकांना ती फाईल वर करून दाखवते. तात्यासाहेब मोहिते पाटील जो एक खूप मोठा गुंड मवाली आहे त्याची फाईल माझ्याकडून हरवली म्हणून या मॅडमने मला सस्पेंड केलं होतं. पण लोकांनो, ही फाईल कुठे सापडली तुम्हाला माहिती आहे का? ती फाईल सापडली पूर्वा पाटीलच्या घरी. लोक आता भयंकर गावातले चिडलेले असतात आणि ही फाईल कुठं सापडली, कशी सापडली असं म्हणून आता पूर्वा पाटीलवर मात्र खूप रागराग संताप व्यक्त करतात. मंजूसुद्धा भलती चिडलेली असते आणि आपण पाहतोय चिडलेली मंजू मात्र आता चक्क आर्यनची आणि पूर्वाची धुलाईच करते. इकडे सगळी परिस्थिती, सगळं नाव पूर्वावर आलेलं असतं. चिडलेली मंजू मात्र सरळ जाऊन तिच्या थोबाडीत देते. होय प्रेक्षकांनो, माझ्या सत्याला विनाकारण तुम्ही जेलमध्ये टाकलं, मला सस्पेंड केलं, सत्याला मला तुम्ही दूर करायचा प्रयत्न केला, आमच्या दोघांमध्ये ताटातूट करण्याचा तुम्ही प्रयत्न केला म्हणून मंजू मात्र सगळ्यांच्या समक्ष पूर्वाच्या कानाखाली देते आणि तिला म्हणते, सत्य आणि माझ्यामध्ये कोणीही येऊ शकत नाहीये, तुम्ही आता अजिबात यायचं नाही, तुम्ही कोणीच आम्हाला वेगळं करू शकत नाही. तेव्हा पूर्वा पाटील मात्र अंगावर जायचा प्रयत्न करते. मंजू मात्र अजिबात थांबत नाही. तिने आता पूर्वा पाटीलची जबरदस्त धुलाई केली आहे प्रेक्षकांनो. इकडून आर्यनला सुद्धा तिने झडकून मोकळं केलंय. सत्य आणि मंजू यांना वेगळं करण्याचा पूर्वाची चांगली धुलाई करत लोक मात्र गावातले खुश होतात. आता पूर्वा आणि मम्मी साहेबचं बिंग तर फुटलंय, तात्यासाहेबांची फाईलचं सुद्धा आता बिंग फुटलंय. तर मित्रांनो, मंजूला परत आता ड्युटी जॉईन करायची परमिशन पूर्वा कधी देणार हे मात्र पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.